नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण फुलकोबी म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत फ्लॉवर असं म्हणतो, त्याबद्दल बघणार आहोत. फ्लॉवरची आपण अनेक स्वादिष्ट व्यंजनं बनवू शकतो. फ्लॉवरची स्वतंत्र भाजी, कोरडी भाजी किंवा पातळ भाजी, बटाटा आणि फ्लॉवरची भाजी, फ्लॉवरची करी, फ्लॉवरचे पराठे इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला माहीत आहेत, ज्या फ्लॉवरला म्हणजे कोबीला शिजवून बनवल्या जातात. कोबीचे अनेक प्रकार जरी असले तरी आपण आज या भागात पांढऱ्या रंगाची फुलकोबी ज्याला फ्लॉवर म्हणतो या संदर्भातच बघणार आहोत. सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पथ्यकर असणारी ही भाजी आपणास आरोग्याचे अनेक फायदे निर्माण करून देते. सर्वच रोगात पथ्यकर म्हणजे कोणत्याही व्याधीमध्ये, कोणत्याही आजारामध्ये ही भाजी आपण सेवन करू शकतो. फ्लॉवर ही हृदयरोग होऊ नये, कॅन्सरपासून आपला बचाव व्हावा, हाडांना मजबूती मिळावी, अतिरिक्त वजन वाढू नये यासाठी उत्तम आहे. तसेच आपल्या मेंदूच्या कार्यांना आणि मांसपेशींना उत्तम कार्य करण्यासाठी चालना देणं हे देखील फ्लॉवरचं एक महत्त्वाचं कार्य आहे. योग्य प्रमाणात सेवन केलेली फ्लॉवर कोलेस्टेरॉलला नियंत्रणात ठेवते, पचन संस्था मजबूत करते. 40 नंतरच्या महिलांमध्ये अनेक वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. अशा वेळी या हार्मोन्सला संतुलित ठेवण्यासाठी फुलकोबीचे सेवन आठवड्यातून एकदा तरी करावे. फ्लॉवरची भाजी बनवित असताना त्यात शिमला मिरची टाकल्यास उत्तम आहे. फ्लॉवरचे सूप हे हेल्दी व्यंजन आहे. फ्लॉवरची अनेक स्वादिष्ट व्यंजन बनवता येत असली तरी देखील योग्य प्रमाणात सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आतड्यांना सूज येणं, पोटात गॅसेस होणं इत्यादी समस्या उद्भवू शकतात. ज्या व्यक्तींना पचनाच्या संदर्भातील तक्रारी आहेत, ऍसिडिटी आहे, थायरॉइडचा आजार आहे, गॉल ब्लॅडर स्टोन आहे, मुतखडा आहे, अशांनी याचे सेवन वैद्यकीय सल्ल्याखेरीज करू नये. ज्या व्यक्तींमध्ये युरिक ऍसिड वाढलेले आहे अशा व्यक्तींनी देखील फ्लॉवर सेवन करू नये. अशा प्रकारे योग्य मात्रेत आणि योग्य प्रमाणात फुलकोबी सेवन केल्यास निश्चितच आपले आरोग्य उत्तम राहू शकते. नमस्कार.